करवीर तालुक्यातील बालिंगा ते दाजीपूर मार्गाचं काम घाणवडे हद्दीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच सुरू करण्यात आलं होतं. मात्र बाधित शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडलं होतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून खोदाई केलेला हा रस्ता तसाच पडून आहे. मात्र ठेकेदारानं या रस्त्यावर टँकरनं पाणी मारणं गरजेचं होतं. ठेकेदारानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रस्त्यावरील धुळीमुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ठेकेदारानं हा रस्ता पूर्वी होता तसा करावा किंवा धुळीचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावर दिवसातून 3 ते 4 वेळा टँकरनं पाणी मारावं अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. नागरिकांच्या या मागणीचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. त्यानंतर या रस्त्यावर टँकरनं पाणी मारण्यास सुरुवात केल्यानं संभाजी ब्रिगेडचे करवीर तालुका सचिव सरदार पाटील यांनी एस न्यूजचे आभार मानलेत. गेले कित्येक महिने बालिंगा दाजीपूर राज्य महामार्गाचं काम सुरू होतं आणि घाणवडे हद्दीमध्ये धुळीचा खूप त्रास होत होता. ही बातमी एस न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर ठेकेदाराला जाग आली. त्यानंतर नियमित पाणी सुरू झाले आणि जे काही रस्त्याच्या उपाययोजना होत्या त्याही करण्यात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एस न्यूजचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. यावेळी किरण दामुगडे, संग्राम पाटील, महादेव कांबळे, प्रकाश पाटील, सागर पाटील, अरुण पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.